मी एका हिंदू मराठा कुटुंबामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलोय। मी आयुष्यात कधी ती मनुस्मृती बघितली नाही। आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा हे दोन ग्रंथ सोडले तर तिसरा कोणताही ग्रंथ मी लहानपणापासून कधी बघितला नाही। औरंगजेबाच्या दरबारी इतिहासकारांनी लिहिलेलं आहे की आम्ही इस्लामनुसार आणि शरीयतच्या कायद्यानुसार काफिर बच्चा संभाजीला मारलेला आहे। त्यांच्यापेक्षा अधिक माहिती संभाजी ब्रिगेडला आहे का? त्यामुळे हे मनुस्मृती मग ते पाडव्याला विरोध हे सगळ्या गोष्टी ह्यांनी आणल्या ना। त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण ह्यांनी केलेलं आहे, शुद्धीकरण केलेलं नाही आहे। हे संभाजी ब्रिगेड असो किंवा बामसेप असो, जणू काही त्या जमाती इस्लामीच्या फ्रंट संघटना असल्यासारखं त्यांचं वर्तन असतं। संभाजी ब्रिगेड ही म्हणते सामाजिक चळवळ, पण तुमचे जर त्यांचे सगळे ॲक्टिव्हिटीज तुम्ही बघितल्या तर त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे शरद पवार हे कसे सत्तेत राहतील। ज्ञानोबा तुकाराम नाही, नामदेव तुकाराम म्हणतात। असे खूप म्हणजे जी ब्राह्मण व्यक्ती असेल इतिहासामध्ये ती नाकारायची, त्याची निंदा नालस्ती करायची। त्यांचा नारा काय? शिवाजी महाराजांचा हर हर महादेव। ध्वज काय? भगवा। हे सगळं हिंदू पण सोडून देऊन तिसराच धर्म मराठा समाज स्वीकारणार का ह्यांच्या सांगण्यावरून? आता उदाहरणार्थ मी बाबासाहेबांना मानतो, आता बाबासाहेबांचा मी अनुयायी होण्यासाठी मी बौद्ध धर्माचा स्वीकारच केला पाहिजे तरच मी बाबासाहेबांचा अनुयायी असं होतं का? त्यामुळं वोट बँक कशी उभी करता येईल, मग त्याच्यासाठी इतिहासातल्या भेदरेषा वापरा, तिथं आपली चूक होती आहे। शुद्ध सामाजिक चळवळ अशी राहिली नाही ना। नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज एका महत्त्वाच्या चर्चेत आपण आहोत। महाराष्ट्राला राजकीय, सामाजिक आणि विचार करणाऱ्या संस्कृतीची एक जडणघडण आहे आणि त्यामध्ये क्रांती, प्रतिक्रांती अशा प्रकारचे विचार असतात असं आपल्या मागच्याच मुलाखतीमध्ये प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं। नुकताच त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्याच अनुषंगाने एका TV चॅनलच्या चर्चेच्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलं, जे म्हणले की त्यांना हिंदू मराठा या संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलं ते भरत आमदापुरे सर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं तुम्हाला संभाजी ब्रिगेडबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे? नमस्कार। आताच्या परवाच्या प्रकरणावरून ही जी सगळी चर्चा सुरू झालेली आहे, तर त्या विशिष्ट घटनेमध्ये न जाता ह्या वैचारिक विरोध काय तो आपण समजून घेऊया। आता प्रवीण गायकवाड यांच्या मांडण्यामध्ये नेहमी येतं की आमचा विचार हा पुरोगामित्वाचा विचार आहे आणि आम्ही वर्णवादी, विषमतावादी, मनुस्मृतीवादी लोकांच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय वगैरे, पण आणि ते क्रांती, प्रतिक्रांती अशा प्रकारची ती मांडणी करतात। माझं मत असं आहे की इतिहास हा क्रांती, प्रतिक्रांती असा नसतो, तो लिनियर असतो। उत्तरोत्तर आपण बघितलं तर हा समाज सुधारत आलेला आहे, सुधारणा होत गेलेल्या आहेत। आता 21व्या शतकामध्ये तर त्याचा काही रेलेव्हन्सच राहिला नाही, प्रतिक्रांती, क्रांती वगैरे हे सगळ्या गोष्टी। आणि ते अशी मांडणी करतात की मनुस्मृती विरोधात पुरोगामित्वाचा विचार आणि त्याला ते संविधानाचा विचार असं बोलतात। तर मुळात मनुस्मृती जी काही होती, आता त्याच्या इतिहासात नको जायला आपण, पण आता काय रेलेव्हन्स आहे त्याचा? मी एका हिंदू मराठा कुटुंबामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलोय। मी आयुष्यात कधी ती मनुस्मृती बघितली नाही। आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा हे दोन ग्रंथ सोडले तर तिसरा कोणताही ग्रंथ मी लहानपणापासून कधी बघितला नाही। एका वारकरी संप्रदायामध्ये आमची जडणघडण झाली आणि त्यांची जर मांडणी बघितलं तर आम्हाला शिवधर्मात जायचं आहे वगैरे ते बोलतात। त्यांचं जे काही आचारसंहिता वगैरे त्याची त्यांनी काहीतरी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांची सगळी मांडणी जर बघितलं तर एकूण ते हिंदू धर्माच्या, हिंदू समाजाचं जे हिंदूपण म्हणून आहे त्याच्या पूर्णपणे विरोधात मांडणी आहे। तर ती आम्हाला मान्य नाही। आम्ही हिंदू आहोत, आम्ही मराठा आहोत, त्यामुळं ते जे धर्मांतरणाचा विषय वगैरे मांडतात तो आम्हाला बिलकुल मान्य नाही। त्यामुळं मी म्हटलं की संभाजी ब्रिगेड हे हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही। या हल्ल्याच्या संदर्भातून पण आपल्याला बोलावं लागेल। हल्ला कोणावर झाला, का झाला आणि त्याची विचारधारा पाहून आपण त्याचा निषेध किंवा समर्थन केलं जातंय। ह्याच्यातून एक प्रकारचं पोलरायझेशन घडवलं जातंय। मग तो हल्ला मराठ्यांवर हल्ला झाला आहे अशा पद्धतीचं पण पोलरायझेशन आपल्याला बघायला मिळालं। तर ह्या सगळ्याकडं हिंदू विरुद्ध मराठा असं जे पोलरायझेशन केलं जातंय, एक हिंदू मराठा म्हणून तुम्ही जी ओळख सांगताय, या दृष्टिकोनातून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मुळामध्ये
अशा प्रकारचा हल्ला करणं किंवा ही जी निषेधाची पद्धत आहे ती लोकशाही व्यवस्थेमध्ये बिलकुलच मान्य होऊ शकत नाही, पहिला मुद्दा. पण आपण जर बघितलं तर हे महाराष्ट्रामध्ये ही पद्धत कधी सुरू झाली, कुणी आणली? शाई फेकणं आणि त्याला अपमानित करणं, पूर्ण त्याचं तोंड काळं करणं, म्हणजे प्रत्यक्ष शरीरावर हल्ला करणं, ही निषेधाची पद्धत असू शकते का? पण ही झुंडशाहीची पद्धत आणली ती संभाजी ब्रिगेडनंच आणली ना. भांडारकर हल्ला तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यानंतर ते सिंदखेड राजाला मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरवर हल्ला झाला झुंडशाहीनं, अराजक पद्धतीनं, तो सर्वांना माहिती आहे. इतकंच नाही, इंडिव्हिज्युअल कार्यकर्त्यांना, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर तर इतके हल्ले केलेले आहेत ब्रिगेडनं. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, सर्वात जास्त हल्ले हे मराठा कार्यकर्त्यावर झालेत बरं का. उदाहरणार्थ सिंदखेड राजाचे सचिन पाटील नावाचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, केवळ हिंदुत्ववादी व्याख्यानं देतात म्हणून त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला. रक्तबंबाळ करण्यात आलं, डोक्यापासून गुडघ्यापर्यंत रक्ताच्या धारा होत्या. मरता मरता अक्षरशः त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे म्हणता येईल. दुसरं, हिंगोलीचे कीर्तनकार आहेत महेंद्र मस्के नावाची, रिसेंट घटना आहे. त्या कीर्तनकाराचं तोंड काळं करून त्याच्यावर हल्ला केला. तिसरं, नाशिकला एक डॉक्टर आहेत, त्यांनी काहीतरी मतभेद व्यक्त केला म्हणून त्याच्या रुग्णालयात घुसून मारहाण करून त्याच्या पूर्ण तोंड काळं करून त्याचे कपडे फाडले. चौथं, सगळ्यांना माहिती आहे, गिरीश कुबेर, त्यांच्या मताशी तुम्ही सहमत असा अथवा नसा, त्यांनी जे संभाजी महाराजांवर जे उल्लेख केलेला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये द रेनेसान्स स्टेटमध्ये, ते कुणालाच मान्य होऊ शकत नाही. पण म्हणून तुम्ही शाई फेक करून त्यांचं तोंड काळं करणं वगैरे ही कुठली पद्धत आहे? आणि त्याचं ते समर्थन करतायत संभाजी ब्रिगेडचे लोक, की काय झालं, शाई फेक हा सुद्धा एक निषेधाची पद्धत आहे. अशी निषेधाची पद्धत असते माणसाला ह्युमिलिएट करण्याची, तर ही पद्धत त्यांनीच रूढ केलेली आहे. आणि त्याच्या मागं जे कारण, आता प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला करणारे ते काय कारण सांगतायत, की संभाजी ब्रिगेड, त्यांनी संभाजी हे एकेरी उल्लेख केल्यामुळं आमच्या भावना दुखावल्या. आता हे कारण योग्य अयोग्य, पण हे पण कारण असू शकतं हल्ला करण्याचं. हे कोणी रूढ केलेलं आहे? संभाजी ब्रिगेडनं रूढ केलेलं आहे. तुमचा सरळ सरळ असं म्हणणं आहे का, की आत्ता माध्यमांमध्ये ते म्हटलं जाते की त्यांनी पेरलंय तेच उगवलंय, तर तुम्हाला पण तेच म्हणायचं आहे? मला तेच म्हणायचं आहे, त्यांनी जे पेरलंय तेच उगवलंय म्हणता येईल. कारण हे एकेरी उल्लेख केला म्हणून महापुरुषांचा अपमान होतो, हे कारण त्यांनीच रूढ केलं. आणि भावना दुखावल्या म्हणून हल्ला करू शकतो, काळं फासू शकतो, त्याला ह्युमिलिएट अपमानित करू शकतो, ही पद्धत देखील त्यांनीच रूढ केली. त्यामुळं कारण आणि पद्धत हे दोन्ही त्यांचीच देण आहे. त्यामुळे जे पेरलं ते उगवलं, त्याच्यात खरंच तथ्यच आहे. पण यासारख्या संघटना ज्या पद्धतीनं 10 वर्षापूर्वी भाजप सत्तेत यायच्या आधी ज्या उग्रपणे ज्या सगळ्या होत्या, त्यांचा कुठंतरी परिणाम गेल्या 10 वर्षात कमी झाला असं वाटतंय का? आणि त्याला कारणीभूत परत हिंदुत्ववादी संघटनाच आहेत, त्यांच्याचमुळे होतंय, किंवा जे सत्तेत आहेत त्यांच्याचमुळे होतंय असं म्हटलं जातंय, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? कसं आहे, संभाजी ब्रिगेड ही म्हणते सामाजिक चळवळ, पण तुमचे जर त्यांचे सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही बघितल्या तर त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे, शरद पवार हे कसे सत्तेत राहतील त्याच्यासाठी काम करणारी ही संभाजी ब्रिगेड संघटना आहे. त्यांच्या सगळ्या चळवळीची आखणी मांडणी बघा, शरद पवारांना कायम सत्तेत ठेवणे हे एकमेव त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याला ते मुलामा देतात, आमचं पुरोगामित्वाची चळवळ आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे, इतिहासाचं विकृतीकरणाच्या विरोधात आम्ही लढतो वगैरे. इतिहासाचं विकृतीकरण सगळ्यात जास्त संभाजी ब्रिगेडनं केलेलं आहे. म्हणजे मी हे संभाजी ब्रिगेडला एक मान्य करतो त्यांचा मुद्दा, की काही बाबतीमध्ये जे संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काही चुकीची मांडणी झाली होती पूर्वीच्या काळामध्ये, त्या काळात जे काही साधनं उपलब्ध होते त्यांनी आपल्याच मुलाखतीमध्ये म्हटलंय की स्वराज्य रक्षक संभाजी म्हणून अमोल कोल्हेंबरोबर त्यांनीच प्रोड्यूस केलेली मालिका होती, त्यातून तो इतिहास जो चुकीच्या पद्धतीने संभाजी महाराजांच्या बाबतीत दाखवला जायचा तो त्यांनी खोडून काढायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं आता ते म्हणतात की संभाजी महाराजांच्या बद्दल चुकीची जे लिखाण झालं होतं ते आम्ही खोडून काढलं. तर वस्तुस्थिती काय आहे, संभाजी महाराजांबद्दल जी काही चुकीची पूर्वी मांडणी झाली होती अपुऱ्या साधनांच्या आधारे, ते पूर्णपणे खोडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल पहिल्यांदा तर ते डॉक्टर कमल गोखले यांनी केलेलं आहे. त्यांचा तो PhD थेसिसच आहे, शिवपुत्र संभाजी. त्यानंतर खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचं जीवनचरित्र स्वच्छ रूपानं सगळ्यांसमोर आलेलं आहे. ते क्रेडिट आपण डॉक्टर कमल गोखलेंना देणार का नाही?
आणि दुसरं, संभाजी ब्रिगेड म्हणते संभाजी महाराजांचं खरं चरित्र आम्ही जीवनचरित्र समोर आणलं. संभाजी ब्रिगेडची मांडणी काय हो? संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली. काय आधार आहे याला? कुठला आधार आहे? डॉक्युमेंट प्रोड्यूस करा ना. तथ्यहीन विकृत इतिहास मांडणी करायची. आम्ही म्हणायचं आम्ही खरा इतिहास समोर आणतोय. औरंगजेबाच्या दरबारी इतिहासकारानं लिहिलेलं आहे की आम्ही इस्लामनुसार आणि शरीयतच्या कायद्यानुसार काफिर बच्चा संभाजीला मारलेला आहे. काफिर बच्चा संभाजी म्हणतात, ते काफिर मानतात आणि शरीयतनुसार आम्ही मारलेला आहे. ते त्यांचे दरबारी इतिहासकार लिहितात. त्यांच्यापेक्षा अधिक माहिती संभाजी ब्रिगेडला आहे का? त्यामुळे हे मनुस्मृती, मग ते पाडव्याला विरोध, हे सगळ्या गोष्टी ह्यांनी आणल्या ना. त्यामुळे इतिहासाचं विकृतीकरण ह्यांनी केलेलं आहे, शुद्धीकरण केलेलं नाही आहे. बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड या संघटना संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा हल्ला झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याकडं कितपत तथ्यता वाटते? मी बघत आलोय लहानपणापासून, साधारण 4 ते 14 पर्यंत ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षात अधिक प्रमाणात ऍक्टिव्ह असणारी संभाजी ब्रिगेड, आणि आता म्हटलं जाते की त्यामुळे हल्ला झालाय. याकडे कसं बघता? मी सांगतो तुम्हाला, संभाजी ब्रिगेडचे जे प्रभाव कमी झाला त्याची कारणं काय आहेत? त्यांनी जो काही गोष्टीमध्ये अतिरेक केला तो त्यांना नडलेला आहे. कसा? त्यांनी एक मध्ये शिवधर्म काढला. आता शिवधर्म काय, त्याची काय आचारसंहिता आहे, तो कुठून आला आहे? असाच हवेतून एक धर्म टपकला आणि लोकांनी तो स्वीकार केला, असं होऊ शकतं का? बरं, आपली ओळख काय, मूळ ओळख काय समाजाची, हिंदू समाजाची किंवा मराठा समाजाचं ते जे प्रतिनिधित्व करतो सांगतात, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या मराठा समाजाचं किंबहुना सर्व हिंदू समाजाचंच आराध्य आहे. शिवाजी महाराजांचं नाव कुठून आलं? आई शिवाईवरनं आलं. शिवाजी महाराज कोणाचे भक्त आहेत? महादेवाचे भक्त आहेत. शिवाजी महाराजाच्या एका मुलाचं नाव काय? शंभू, जे महादेवावरनं आलेलं आहे. दुसऱ्या मुलाचं नाव शिवाजी महाराजांनी काय ठेवलं? राजाराम, प्रभू रामचंद्रावरनं. इतकंच नाही, राजाराम महाराजांची मुंज केली. आता हे सगळं शिवाजी महाराजांचं हिंदू, पण त्यांचा नारा काय शिवाजी महाराजांचा? हर हर महादेव. ध्वज काय? भगवा. हे सगळं हिंदू पण सोडून देऊन तिसराच धर्म मराठा समाज स्वीकारणार का ह्यांच्या सांगण्यावरून? त्यामुळे ह्यांची पिछेहाट जे झाली ते हे स्वतः कारणीभूत आहेत त्याच्यासाठी. समाजाची पूर्ण आयडेंटिटीच सोडून देण्याचं जे ह्यांनी घाट घातला त्यामुळे त्यांची पिछेहाट झाली आहे. त्यांना दुसरं कोणी संपवलं नाही आहे. त्यांच्या कुकर्मामुळे ते संपत आलेले आहेत. आता ते त्यांचं आत्ताचं वर्तणूक तर अशी आहे, हे संभाजी ब्रिगेड असो किंवा बामसेफ असो, जणू काही त्या जमाती इस्लामीच्या फ्रंट संघटना असल्यासारखं त्यांचं वर्तन असतं. बघा तुम्ही, कुठेही ते जमाती इस्लामीसोबत एकत्रित कार्यक्रम करतात, व्यासपीठ शेअर करतात. आणि इतकंच नाही, जमाती इस्लाम जे इस्लामच्या प्रचारासाठी उपक्रम राबवते त्याला पूर्ण पाठिंबा देऊन ते कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये सहयोग करते संभाजी ब्रिगेड. त्यामुळं अन्य कोणी तुम्हाला संपवलेलं नाही आहे. तुम्ही जे कुकर्म केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही संपत गेलेला, तुम्हाला जनतेमधलं समर्थन संपलेलं आहे. हे झाला एक भाग. तुम्ही म्हणताय की त्यांचं जनतेमधून समर्थन संपलंय, पण हिंदुत्वाच्या मेटा नॅरेटिव्हच्या मध्ये मराठा समाज एकत्रित करण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. आपल्याला तो वारंवार दिसत आलाय. पण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असू देत किंवा ब्रिगेडचे काही आंदोलन असू देत, हे कुठंतरी खोडा घालता जातोय म्हणून त्यांच्यावर हल्ला केला जातोय असं म्हणतायत, किंवा तो हिंदुत्वाच्या एका छत्रीखाली मराठा समाज येऊ नये किंवा अशा पद्धतीचं काही तुम्हाला दिसतं? नाही, आता हिंदुत्वाच्या मेटा नॅरेटिव्ह खाली म्हणजे तुम्ही बघा ना, हिंदू समाजाचं हिंदूपण हे काही राजकारणावर अवलंबून आहे का? तर बिलकुल नाही आहे. प्राचीन काळापासून हे हिंदू समाजाचं हिंदूपण आहे, ते पुढेही तसंच चालत राहणार आहे. ते कोण सत्तेत आहे ह्याच्यावर अवलंबून नाही ना. तुम्ही राजकारणासाठी जे मुद्दे उचलताय ते लोकांच्या भौतिक विकासाशी संबंधित, गरजांशी संबंधित उचललं तर त्याच्यावर लोकांचं समर्थन किंवा विरोध मिळेल. पण जेव्हा तुम्ही समाजाच्या अगदी फंडामेंटल आयडेंटिटीलाच हात घालता आणि ती डिस्टॉर्ट करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा समाज कसं काय ॲक्सेप्ट करेल तो? त्यामुळे हिंदू समाजाला हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हमध्ये घ्यायचंय असं नाही आहे. पूर्वीपासून हजारो वर्षापासून मराठा समाज हिंदुत्वातच आहे की, त्याच फोल्डमध्ये आहे की. पण इलेक्शनचं गणित एक वेगळं असतं, त्याच्यासाठीची रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना करावी लागते. जर ती भाजप करत असेल, जो मराठा समाज भाजपच्या पाठीशी उभा राहत नाही असं दिसल्यामुळं काही प्रमाणात त्याला मेटा नॅरेटिव्हमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना खोडा घातला जातोय, असं जर दिसत असेल तर त्यामुळे हल्ला केला जातोय असं म्हटलं जातंय.
नाही, आता राजकारणाचं जर बोलायचं झालं, मराठा समाजाला हिंदुत्वाच्या राजकारणात एक समर्थन मिळवणं ह्या अनुषंगानं जर घेतलं, तर कसं असतं माहिती आहे का? राजकीय महत्त्वाकांक्षा असतात सगळ्यांच्या. आता जे राष्ट्रवादीचं राजकारण आहे, पुरोगामित्वाचं ते म्हणतात बरं का. त्याच्यामध्ये जर बघितलं, सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्याला कुठं संधी आहे? शरद पवार, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, त्यांचे पुतण्या अजितदादा पवार, नातू रोहित पवार, आता दुसरा एक नातू आला आहे. तर हे सगळं जे आहे ते बाकी सर्वसामान्य मराठा काय, लोकांच्या तोंडाला काळं फासायला मुरतं, ते विचार करणार ना मग लोक. मग त्यांनी जर विचार केला की आपल्याला इकडे काही स्कोप नाही आहे, भाजपमध्ये आपल्याला स्कोप आहे, जो वंचित मराठा जरांगे पाटील म्हणतात, त्याला जर असं वाटलं की वर्षानुवर्षे हे काही घराणेच आहेत जे सत्ता उपभोगतायत, हा झाला की त्याचा मुलगा, त्याचा मुलगा झाला की पुतण्या, पुतण्या झालं की काय अजून नातू पंतू हेच येणार असतील, तर आम्हाला काय स्कोप आहे ह्या राजकारणामध्ये? म्हणून त्यांना जर भाजपमध्ये स्पेस मिळत असेल तर ते स्वाभाविक तिकडे जाणार ना. त्यामुळे झालंय काय, शरद पवारांचं राजकारण कसं आहे, सरंजामशाही राजकारण. आपण आणि आपले 25 सरदार हाच पक्ष आणि त्यांनाच संधी. त्यामुळे बाकीच्या मराठा तरुणांनी विचार केला इकडं आपल्याला स्कोप मिळतं तर तिकडे गेले. मग त्याला भाजपनं कोपअप केलं म्हणण्यापेक्षा ते सामान्य कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा तिकडे पूर्ण होत्या, मग ते तिकडे गेले. विचारधारेचं हे एक प्रकारचं युद्ध आहे, हे आपण मान्यच करतो. ते म्हणतात की मनुवादी विरुद्ध पुरोगामी विचार आहे. मनुवाद अजून देखील संपलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा सगळा गोष्ट असताना आज पण मनुत्ववाद हा शिल्लक आहे असं तुम्हाला वाटतं? आता कसं आहे, मी आधी जसं म्हटलं की मनुस्मृती हा ग्रंथ कोणी बघितलेलाच नाही, पण समाजामध्ये विषमता होती का? तर बिलकुल होती. हिंदू समाजात दोष होते का? तर बिलकुल होते. ते नाकारायचं काही कारणच नाही. पण आपल्या सुदैवानं हिंदू समाजामध्ये एक सुधारणेची मोठी परंपरा आहे, महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. आता ह्या सुधारणेमुळं समाज आमूलाग्रपणे बदललेला आहे, हे आपण रेकग्नाइज करणार आहोत का नाही आहे? आता आपण 21व्या शतकात आहोत, AIचा जमाना आहे. ह्याच्यात कुठून आली मनुस्मृती? मी जसं आधी म्हटलं, आमच्या घरामध्ये आम्ही तर वेद पण बघितले नाहीत, उपनिषद पण बघितले नाहीत, कुठलं पुराण पण बघितलं नाही. आम्ही लहानपणापासून बघितले फक्त 2 ग्रंथ, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरी तुकाराम महाराजांची गाथा. त्यामुळे ती मनुस्मृती आम्हाला माहीतच नाही. पण व्यवहारात गावगाड्यामध्ये विषमतेचा व्यवहार होता का? होता. पण मागच्या 25 वर्षामध्ये इतका आमूलाग्र बदल झाला आहे की हिंदू समाज फार बदललेला आहे. त्यामुळे हे जे पुरोगामित्व म्हणतात ना लोक, ते बदललेल्या हिंदू समाजाचं ते रेकग्नाइजच करायला तयार नाही आहेत. त्यामुळे ते इरिलेव्हंट झालेलं आहे. जे मनुस्मृती वगैरे हे जे बोलतायत ते सगळं इरिलेव्हंट झालेलं आहे, इतिहास जमा झालेला आहे. ते केवळ पूर्वी एकेकाळी असं होतं म्हणून त्याचा अभ्यास करण्यापुरतंच ते मर्यादित आहे. आता त्याला कसलाच रेलेव्हन्स नाही वर्तमानामध्ये. त्यामुळे ते पुन्हा ते हजारो वर्षापूर्वीचं उकरून काढण्यामध्ये आता काही अर्थ नाही. आणि आत्ता जे काही श्रुती स्मृती पूर्वीच्या काळी जे समाजाचं संचलन त्याच्या आधारावर व्हायचं, तो भाग आता हिंदू समाजाच्या धर्मातून पूर्णपणे बादच झालेला आहे. म्हणजे धर्म जे सर्वव्यापी होता पूर्वी, आता तो खूप मर्यादित स्पेसपुरतं राहिलेला आहे. उदाहरणार्थ जे अध्यात्म आहे किंवा पूजा पद्धती आहे किंवा यात्रा आहे किंवा सण उत्सव आहेत ह्याच्यापुरता, किंवा वारी आहे आपली, अशा धार्मिक काही सण उत्सव, वारी, यात्रा, अध्यात्म ह्याच्यापुरता धर्म मर्यादित राहिलेला आहे. एक समाज व्यवस्था म्हणून श्रुती स्मृतीचं आता महत्त्व नाही आहे. आता समतेवर आधारित आपण संविधान स्वीकारलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य स्वीकारलेली आहेत. हा ते आपलं ध्येय आहे. अजून पूर्णपणे 100% गाठलंय असं मी बिलकुल दावा करणार नाही, पण त्याच्या बरंच आपण जवळ गेलेलो आहे. आणि पुढच्या काळामध्ये तर ते हे इरिलेव्हंट होईल सगळं. या सगळ्याला म्हणजे अगदी भांडारकर इन्स्टिट्यूटवरचा हल्ला असू देत किंवा एन नंबर ऑफ गोष्टी असतील, या सगळ्याच्या पलीकडं एक ब्राह्मणेतर वादाची पण किनार आहे. त्याच्याकडं आज तो वाद किती टोकदार आहे, काय नेमकं वाटतंय तुम्हाला? आता कसं आहे, हे जे सुरू झालं ना, हे ब्रिटिश काळापासून सुरू झालं. ब्राह्मणेतर वगैरे ते सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये ज्या संधी उपलब्ध झाल्या, इंग्रजी शिक्षण असेल, नवीन आधुनिक मूल्य असतील, त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाने सर्वात प्रथम ते अंगीकारलं. बाकीचा मराठा समाज हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता आणि हे आधुनिक जे बदल घडत आहेत त्याच्यापासून दूर होता.
त्यामुळं आपल्याला दिसेल की मग आधुनिक जी व्यवस्था आली ब्रिटिश काळामध्ये त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाचं प्राबल्य होतं. आणि मग त्याच्यातून काय झालं की मराठा समाज वगैरे मागं पडत गेला, हे बरोबर आहे. आणि मग त्याच्यातून विषम व्यवहार वगैरे त्यात तथ्य आहे, नाही असं नाही आहे. पण आता 21व्या शतकामध्ये इतक्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे ते ब्राह्मण ब्राह्मणेतर त्याचा देखील रेलेव्हन्स राहिलेला नाही आहे. आता एकमेकांच्या साहाय्यानं, एकमेकांच्या मदतीनं सगळ्यांची एकत्रित प्रगती करण्याचा हा काळ आहे. आता ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर किंवा तुम्ही हे दलित म्हणताय, दलितेतर. आमच्याच मुलाखतीमध्ये प्रवीण हं. गायकवाडांनी सांगितलं की अरुण दीक्षित नावाचा मुलगा होता, हं. त्याला त्यांनी दुबईमध्ये बिझनेस सेट करून दिला हं. आणि तो ब्राह्मण आहे का तो हं. मराठा आहे हे न बघता तो ब्राह्मण असून देखील त्याला बिझनेस हं. सेट करून दिला. जे हं. आता तुम्ही म्हणताय, हं. जर आता ते तेच करतायत आणि ते हं. म्हणतायत की त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता आली आहे, हं. तर तरी देखील त्यांच्यावर आज हल्ला का होतोय? हल्ला तर तो चुकीचाच आहे. पण ते हल्ल्याची पद्धत ह्यांनीच पाडली आहे, मी जे आधी सांगितलं. हल्ला चुकीचाच आहे. हां, प्रवीण गायकवाडांचं ते जे काम आहे ते खूप चांगलं आहे. ते सगळ्यांना मान्यच आहे. त्याबद्दल त्यांचं आपण कौतुकच करायला पाहिजे. त्यांची जी मूव्हमेंट आहे, अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलिया वगैरे, ती एकदम काल सुसंगत आहे. उद्योजकता, स्किल ह्याच्याकडं तरुणांना वळवणं, त्यांना सक्षम करणं, ते मान्यच आहे. त्यांचं ते काम खूप चांगलं आहे. पण ते जे पुन्हा ते ह्याच्यात घेऊन जातात ना, जातीवादी मांडणी, विकृत मांडणी, पुन्हा ते मनुस्मृती उकरून काढणं, वर्णव्यवस्था उकरून काढणं. अरे पुरलेले मुद्दे कशाला पुन्हा पुन्हा उकरून काढताय तुम्ही? पुढं बघा ना. तेच पुढे बघताना तर ते अहद कॅनडा आणि तहद ऑस्ट्रेलिया असं म्हणतायत आणि इथं आरक्षणात काही होणार नाही हे त्यांना 2016-17ला जेव्हा EWS आलं आणि तेव्हा ते कळालं की आरक्षणात किती आणि काय काय 2.5 कोटी जनता मराठा आरक्षणाच्यासाठी रस्त्यावर आले आणि त्यातल्या कोणाकोणाला काय मिळणार, त्यांनी तेव्हापासून जी मुवमेंट चेंज केली आहे. सो त्याच्याकडे एक बघताना आधीच्या झालेल्या गोष्टींनंतर प्रगल्भता येते असं त्यांचं जे म्हणणं आहे. काही चुकांमधून सुधरून त्याच्यावर त्या चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायत. तर पण आज परत देखील आज आपण त्याच चर्चांवर येतोय की त्यांनी आधी काय चुका केल्या आहेत आणि आधीचे जाती व्यवस्थांवर कशा पद्धतीनं काय गोष्टी झाल्यात ह्याच्यावरच चर्चा करतोय. पुन्हा आपण एवढं सगळं करून तिथं चालूय. कारण पुन्हा तेच त्याच मुद्द्यात गुरफटून पडतात ना. आता ते परवा देखील बोलताना म्हणाले हा मनुस्मृती विरोधात संविधानाचा लढा आहे वगैरे. पुन्हा त्याच्यात तेच चाललेत ना. आणि ते शिवधर्म ते त्यांनी नाकारलेलं नाहीये अजूनही. तुम्ही बघा ना, आमचा अंतिम टप्पा दुसरा धर्म आहे असं ते अजूनही म्हणतात ना. त्यामुळं एका वारकरी संप्रदायातला समाज जो रामकृष्ण हरी हा ज्याचा बीजमंत्र आहे, जो माऊलींपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्या संतांना मानणारा समाज आहे. आता ज्ञानेश्वर माऊलीला देखील त्यांच्याप्रती निंदा नालस्ती करतात. ज्ञानोबा तुकाराम नाही, नामदेव तुकाराम म्हणतात. असे खूप म्हणजे जी ब्राह्मण व्यक्ती असेल इतिहासामध्ये ती नाकारायची, त्याची निंदा नालस्ती करायची. हा प्रकार योग्य नाही ना. हां, मी म्हणतो की जातीवादी वर्ग हा प्रत्येक समूहामध्ये असतो, तो थोडा असतो. पण तुम्ही जनरलाइज करून सगळेच जातीवादी आहेत आणि त्यांचं काय शिरकाण झालं पाहिजे, जेनोसाईड झालं पाहिजे अशा प्रकारची जी मांडणी करता ती पूर्णपणे चुकीची आहे ना. जातीवादी इलेमेंट तर प्रत्येक घटकामध्ये असतो आणि त्यांना त्याच्या विरोधात लढावं लागतं. पण तुम्ही जनरलाइज करून एका समाजाला एकदम विलन ठरवणं हे योग्य नाही ना. त्यांनी हे म्हटलंय की ब्राह्मण समाजाच्या विरोधात द्वेष नाही, पण हे देखील म्हणतात की त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टींचं म्हणजे ज्या पद्धतीनं संस्कृती बाकी सगळ्या गोष्टींचा उपभोग म्हणजे जसं तुम्ही क्रेडिट घेता तसं तुम्ही तुमचे पाप पण स्वीकारले पाहिजे हे जे म्हणतात ना ते बरोबर आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. पण ते केवळ ब्राह्मण समाजापुरतं का मर्यादित ठेवायचं? बाकीच्या समाजांनी काही विषम व्यवहार केला नाही का? वंचित उपेक्षित दलितांसोबत बाकीच्या समाजांनी चुकीचा व्यवहार केला नाही का? केला ना. पण सगळं खापर ब्राह्मण समाजावरच फोडणे आणि केवळ हेच त्याच्यासाठी जबाबदार आहेत म्हणणे हे योग्य नाही ना. जे काही चांगलं केलंय ते आपण सगळ्यांनी केलंय आणि जे काही वाईट केलंय ते आपल्या सगळ्यांच्याच पूर्वजांनी केलेलं आहे. त्यामुळे एकाच समाजाला तुम्ही सगळं त्याच्या माथी टाकायचं आणि आपण नामनिराळे व्हायचं हे बरोबर नाही ना. आता मी गावगाड्यातून येतो, आमच्या समाजात एकही ब्राह्मण कुटुंब नाही. बरोबर. मराठा आहेत, धनगर आहेत, वंजारी आहेत, कोळी आहेत, मातंग आहेत, नवबोध आहेत. आता माझा लहानपणापासूनचा अनुभव, आता ज्यांना सवर्ण म्हणतात
ते विषमतापूर्ण व्यवहार करायचे ना, तिथे कुठे ब्राह्मण होता. पण चुकांचं सगळं खापर एकाच समाजावर फोडायचं हे काही योग्य नाही आहे. प्रत्येक समाजामध्ये एक विषमतावादी वर्ग असतो, जातीवादी वर्ग असतो. त्याचा आपण निषेध केला पाहिजे, त्याच्यावर टीका केली पाहिजे, जनरलाइज करता कामा नये. आणि इतिहासातल्या चांगल्या गोष्टींचं सगळ्यांना क्रेडिट जातं, तसं चुकीच्या गोष्टींचं पण सगळ्यांना दोष येतो. ते म्हणतात की आम्ही मानवतावादी धर्म म्हणून शिवधर्माची स्थापना केली, तो प्रकटन झाला, असं त्यांची मांडणी आहे. मग त्याबद्दल काय? मी काय म्हणतो, आधुनिक मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवतावाद, बुद्धिवाद ही मूल्य अंगीकारायची असतील तर आपली हिंदू आयडेंटिटी सोडून दिली पाहिजे असं आहे का? पूर्णपणे हिंदू पण हे नाकारलंच पाहिजे असं आहे का? आपलं हिंदू पण कायम ठेवून आपण सुधारणा घडवू शकत नाही का? आणि मागचा इतिहास जर बघितला 150-200 वर्षांचा, हिंदू समाज पूर्णपणे बदललेला आहे ना, त्याचा सामाजिक आशय पूर्णपणे बदललेला आहे ना, आधुनिक मूल्यांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे ना. त्यामुळे हिंदू आयडेंटिटीज तुम्ही सोडून द्या हा आग्रह का? आता उदाहरणार्थ मी बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांनी जे मूल्ये सांगितली समता, न्याय, ते मी मानतो. आता बाबासाहेबांचा मी अनुयायी होण्यासाठी मी बौद्ध धर्माचा स्वीकारच केला पाहिजे तरच मी बाबासाहेबांचा अनुयायी असं होतं का? नाही ना. त्यामुळं मूल्य महत्त्वाची आहेत. हिंदू आयडेंटिटी पूर्णपणे गिवअप करण्याची गरज नाही आहे. सुधारणेची जी परंपरा आपल्याला आहे, मी जसं म्हटलं हे ब्रिटिश काळामध्ये जे एक प्रबोधन झालं हिंदू समाजाचं, ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं फार मोठं योगदान आहे ह्याच्यामध्ये. त्यावेळी समाजसुधारकांना अडचणी आल्या, त्यांना समाजातून विरोधही झाला. पण आता जर मागं वळून बघितलं तर त्याचा खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे. समाज बदललेला आहे. आणि मागच्या 25 वर्षामध्ये तर बदलाचा वेग इतका मोठा आहे आणि त्याच्यासाठी कारणीभूत हे जे लिबरलायझेशन आणि औद्योगिकरण आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघा, तुम्ही गावगाडा शाबूत ठेवला असता असंच, लोकांना संधीच प्राप्त झाल्या नसत्या शहरामध्ये, तर गावगाड्यामध्ये जे विषमता होती ती गेली असती का? गेली नसती. तुमची कितीही इच्छा असली तरी गेली नसती. तर हे जे सामाजिक बदल झाला आहे त्याच्या मागं एक प्रमुख ड्रायव्हिंग फोर्स हे इंडस्ट्रियलायझेशन आणि लिबरलायझेशन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा बदल लक्षात घेतला पाहिजे. आपण पुन्हा पुन्हा त्याच्यात जायला नको आहे. इतिहासातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा काढायला नको असं तुमचं म्हणणं आहे. पण इतिहास हा आरसा असतो. म्हणजे बरोबर लक्षात ठेवलं पाहिजे. त्या चुका आपल्या पुन्हा होणार नाहीत ह्याच्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्या आधारावर पुन्हा जातीय तेढ वाढवण्यासाठी नाही. बरोबर, आपण पुन्हा त्या खड्ड्यात पडू नये म्हणून इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. त्याच्या आधारावर पुन्हा नवीन संघर्ष निर्माण करण्यासाठी नाही. आपण चुकतोय कुठं? आपल्या ज्या सामाजिक चळवळी म्हणवतात स्वतःला, त्या शुद्ध सामाजिक राहिलेल्या नाही आहेत, त्या राजकीय झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना सामाजिक समता समरसता झाली पाहिजे, समाजाचं हे झालं पाहिजे, मनोमिलन झालं पाहिजे, सरमिसळ झाली पाहिजे, हे वाटतच नाही. आता सामाजिक चळवळींच्या नावाखाली दुकानदारी झालेली आहे. त्यामुळं वोट बँक कशी उभी करता येईल, मग त्याच्यासाठी इतिहासातल्या भेदरेषा वापरा. तिथं आपली चूक होती आहे. शुद्ध सामाजिक चळवळ अशी राहिली नाही ना. पण आज एवढं मगाशी आपण ज्या पद्धतीनं म्हटलं, लिबरलायझेशन झालं, प्रायव्हेटायझेशन झालं, ग्लोबलायझेशन झालं, पण एवढं होऊन पण जातीय उतरण अजून कमी नाही झालेली आपल्यात. तुम्ही जे आता म्हणताय की गावगाड्यातली जर आत्ता हे सगळं झालं नसतं तर गावगाड्यातली परिस्थिती बदलली नसती. पण तरी देखील ती जातीय उतरण म्हणजे खालचा वरच्याकडे बघतोय, वरचा आणखी वरच्याकडे बघतोय, आरक्षणासाठी वरचा खाली येतोय, आणखी खाली येतोय, ही गोष्ट चालूच आहे ना. जातीय उतरण तुम्ही जे म्हणताय तशी पूर्वीसारखी राहिली नाही. ग्राउंड लेवलवर बघा, आपला अनुभव बघा ना तुम्ही. पूर्वी रोटी व्यवहार आत्ताच्यासारखा होता का? बिलकुल नव्हता. व्यवसायाच्या संधी होत्या का? बिलकुल नव्हत्या. बरोबर. शिक्षण सगळ्यांना संधी होत्या का? बिलकुल नव्हत्या. आता शिक्षणाची सगळ्यांना अपॉर्च्युनिटी आहे. आता इंटरनेटच्या काळात तर सगळ्यांना सगळ्या प्रकारचं समोर प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं शिक्षण असेल, व्यवसाय असेल, सगळ्यांना संधी उपलब्ध झालेली आहे. आणि जे रोटी व्यवहार आहे, आता कोण कुठं बघतं हो? आपण हॉटेलिंग इतकं प्रचंड वाढलेलं आहे, कम्युनिकेशनची साधनं इतकी वाढलेली आहेत, ह्याच्यामध्ये कोण कुणाची जात विचारतं? हां, आता कशापुरतं हे शिल्लक राहिलेलं आहे? बेटी व्यवहारापुरता अजूनही शिल्लक राहिलेला आहे. बेटी व्यवहार हे अजूनही सर्रास झालेलं नाही आहे. पण आता लव्ह मॅरेजेसचं वगैरे प्रकरणं खूप वाढत आहेत. पण अरेंज मॅरेज ठरवून कोणी आंतरजातीय केलं आहे
असं फार कुठं अपवादात्मकच असेल. त्यामुळं बेटी व्यवहार ह्याच्यापुरतं बघितलं तर जाती अजूनही आहेत म्हणता येईल, पण बाकी सगळ्या बंद्या तुटलेल्या आहेत. समाज एकमेकांमध्ये मिसळत चाललेला आहे. त्यामुळे बदल झालेला आहे, बदल झाला नाही असं म्हणता येत नाही आपल्याला. हां, आता जातीय ध्रुवीकरण का केलं जातंय? राजकीय दुकानदारीसाठी केलं जातंय. या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आज हं. तुम्ही एक मांडणी करताय. संभाजी ब्रिगेड आज एवढे वर्ष मांडणी करत आलंय. कुठली मांडणी सस्टेनेबल आहे असं तुम्हाला वाटतं नेमकी? म्हणजे त्यांचं पुरोगामित्वाची मांडणी खरंच ती खरी पुरोगामित्वाची आहे का तुम्ही हिंदुत्वातल्या हिंदू समाज पुरोगामित्व स्वतःहून बदल घडवतोय ही जी तुम्ही मांडणी करताय ती सस्टेनेबल आहे? नेमकं तुमचं रॅशनल विचार ह्याकडे दोन्हीकडे बघितल्यानंतर काय वाटतं? कसं आहे, विचारधारा ही वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यामध्ये काही मत एकमेकांचे काही मत पडतात, एकमेकांशी जुळतात. काही बाबतीमध्ये मतभिन्नता असते, तेवढी तर राहीलच. 2 व्यक्तींची एकच विचारधारा असू शकत नाही. 2 प्रवाह तर खूप दूरची गोष्ट राहिली. त्यामुळं आणि ते असणं काही त्याच्यात गैर नाही आहे. पण जाणीवपूर्वक तुम्ही भेदरेषा समाजातल्या वाढवणं आणि ते केवळ आणि केवळ राजकारणासाठी करणं हे चुकीचं आहे. हिंदुत्वाचा विचार म्हणजे तो काय सांगतो, की आपण आपली प्राचीन ओळख जी आहे त्याच्याशी आपली नाळ तोडता कामा नये. आपण एक प्राचीन समाज आहोत, एक प्राचीन राष्ट्र आहोत. कुठेतरी तो सांस्कृतिक वारसा आपण जतन केला पाहिजे, ती ओळख आपण जतन केली पाहिजे आणि काल सुसंगत आपण बदल पण केले पाहिजेत. हे हिंदुत्वाची मांडणी आहे. पण पुरोगामित्वाची मांडणी कशी आहे? 1947च्या पूर्वी जे काही होतं ते सगळं डिलीट मारा, आता आपण नव्यानं सुरुवात करू. ते त्यांचा विचार आहे, ते हिंदुत्वाला मान्य नाही आहे. आपण एक प्राचीन राष्ट्र आहोत, आपला एक सांस्कृतिक वारसा आहे, तो घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे. जे जे काल सुसंगत आहे ते घेतलं पाहिजे, जे काल सुसंगत नाही ते सोडून दिलं पाहिजे. हा हिंदुत्वाचा विचार आहे. त्यामुळे मतभिन्नता असू शकतात, काही मत एकमेकांशी जुळू शकतात, पण त्याच्या आधारे समाजामध्ये काही नवीन भेद उत्पन्न करायचे आणि त्याचा राजकारणासाठी वापर करायचा हे टाळलं पाहिजे. प्रशांत कोरटकर यांचं आक्षेपार्ह वक्तव्य असेल, तेव्हाच्या काँग्रेसमध्ये असणाऱ्या नितेश राणे यांनी राम गणेश गडकरींचा पुतळा उधळून टाकणं आणि तेव्हा ब्रिगेडी संघटनांसोबत असणं आणि आता हे सगळेजण एकत्र येणं, अगदी एवढंच काय, ज्या तुम्ही शरद पवारांच्यासाठी ही संघटना काम करते असा तुमचा दावा आहे, तर त्याच शरद पवारांच्या सोबत असलेले अजित पवार आज तीच राष्ट्रवादी एक प्रकारे भाजपच्या सोबत संगन आहे. अशा वेळी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून तुमचं मत काय? तुम्ही त्या भाजपला प्रश्न विचारता का? भाजप हे हिंदुत्वाचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन करते, हे बरोबर आहे. आता लोकशाहीमध्ये पॉलिटिक्स करत असताना कोणताही पक्ष, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असतो, ते जास्तीत जास्त बेरजेचं राजकारण कसं करता येईल व्यवहारामध्ये ह्याच्याकडं लक्ष देणार ते स्वाभाविक आहे. त्यामुळं कालचा विरोधक जर भूमिका बदलणार असेल तर ते स्वागतच करतात. आज भाजप स्वागत करते, उद्या जर समजा कोणी भाजपचा नाही मला हिंदुत्वाची भूमिका मान्य नाही आणि माझ्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे असं म्हणून तिकडे गेला तर ते देखील स्वागतच करणार आहेत. ते म्हणणार नाहीत की नाही नाही तू भाजपचा होता पूर्वी, आता येऊ नको आमच्याकडं. त्यामुळे पॉलिटिकल पार्टीज काय करतात लोकशाहीमध्ये, जास्तीत जास्त बेरजेचं राजकारण कसं करता येईल ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो. त्यामुळे ते घेणारच सगळ्यांना, नको कुणालाच म्हणणार नाहीत. हां, ते काय म्हणतील, तुम्ही आमची विचारधारा जी आहे ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. पण त्यांची आक्षेपार्ह विधानं तुम्ही विसरून जाता अशा वेळी? नाही, आता ते काय म्हणतात पॉलिटिकल, त्यांचं म्हणणं सांगतोय मी माझं नाही. त्यांचं म्हणणं काय, आमची भूमिका बदलली. आता प्रवीण गायकवाड स्वतः काय म्हणले, मी प्रगल्भ होत चाललो विचारांनी, बरोबर, पूर्वी काही माझ्या भूमिका चुकल्या. तसं ते सुद्धा म्हणतात, नितेश राणे सुद्धा म्हणतात की पूर्वी माझ्या भूमिका चुकल्या, मला त्यातल्या चुका समजून आल्या, आता माझी विचारधारा बदलली आहे. आणि कोणताही राजकीय पक्ष हा बेरजेचंच राजकारण करतो, त्याच्यामध्ये भाजपच करतो असं नाहीये. तुम्ही आत्ता म्हटलात की हे राजकारणी असतात आणि हे राजकारणी त्यांच्या बेरजेचं राजकारण करतात, पण सामाजिक संघटना किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारे अगदी प्रशांत कोरटकरांसारखे असतील, ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात पण जातीयवादी पद्धतीनं आक्षेपार्ह विधानं करतात आणि ते अगदी आपल्या महापुरुषांच्या विरोधातली अगदी टोकाची विधानं असतात. अशा वेळी ह्या सगळ्याकडे कसं बघता मग? हे एक प्रकारची दुटप्पी भूमिका नाहीये का? आता कसं असतं,
प्रत्येक विचारधारेमध्ये किंवा प्रत्येक मूव्हमेंटमध्ये काही लोक हे त्यांचा स्वार्थी हेतू साधण्यासाठी जोडले जातात. ते पूर्णपणे विचारानं प्रगल्भ झालेले असतात. ती विचारधारा स्वीकारलेली अशी नसते. त्यांना त्यातल्या काही प्रॉमिनंट व्यक्तींच्या जवळ जाऊन आपले हेतू साध्य करायचे असतात. त्यामुळे ते लोक जेव्हा असे वक्तव्य करतात तेव्हा ते निषेधार्हच असतात. अशी कोरटकर वृत्ती ठेचलीच पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि कोरटकर वृत्ती ही आहेच, ती पूर्णपणे संपलेली आहे असं नाही आहे. त्याच्या विरोधातच भूमिका घेतली पाहिजे. आता कोरटकरांचं उदाहरण, कोरटकर विरोधात गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे का? हिंदुत्ववादी संघटनांनी कोरटकरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे कोरटकरवर. कुठली पुरोगामी संघटना कोरटकरवर गुन्हा दाखल केली नाही. तर स्वतः होऊन हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळं अशी प्रवृत्ती ही ठेचलीच पाहिजे, ती नाकारलीच पाहिजे. पण तो विचार संपत नाही ना. तो म्हणजे दुटप्पी भूमिका असणारे जातीयवादी पण आहेत आणि हिंदुत्ववादी पण आहेत. आणि तुम्ही जे मगाशी म्हणत होतात की त्या सगळ्या जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींकडे घेऊन ज्या आता रिलेव्हंट गोष्टी आहेत त्या घेऊन पुढे गेल्या पाहिजेत. पण त्याच जुन्या गोष्टी घेऊन हिंदुत्ववाद मांडणारी पण व्यक्ती आहेत ना. कोरटकर सारखी लोक विचारधारा रिप्रेझेंट करत नाही आहेत. ते कुठल्या हिंदुत्वाच्या मुव्हमेंटच्या अगदी जबाबदार पोझिशनवर आहेत असं नाही आहे ना. त्यांची भूमिका हे लेजिटिमेट हिंदुत्वाची भूमिका नाही आहे. ते आपल्या स्वार्थ साधण्यासाठी काही हिंदुत्ववादी नेत्यांच्या आजूबाजूला आता तुम्हाला दिसतील अशी लोक, ते प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये होत असतं ते. पण म्हणून पूर्ण ती विचारधारा ते रिप्रेझेंट करतात असं नाही आहे. एका हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख जे म्हणवतात आहेत ते म्हणले की एका पत्रकार महिलेला तू आधी डोक्याला टिकली लाव आणि मग बोल. किंवा ते असे म्हणतात की मुस्लिम 7-7, 8-8 मुलं पैदा करतायत, मग तुम्ही पण पैदा करा. अशा वेगवेगळ्या चर्चा आपण वारंवार बघतोय. तर ह्याच्याबद्दल एक सजग हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही जे मुद्दा उपस्थित केलाय त्याला भिडे गुरुजीचा रेफरन्स आहे. मी भिडे गुरुजींकडे असं बघतो की आपल्या घरामध्ये एक जे जुन्या पिढीतले वयस्कर आजोबा असतात त्या प्रकारचे व्यक्तिमत्व म्हणून मी भिडे गुरुजींकडे बघतो. त्यांचं कार्य मोठं आहे. तर अनेक मोठ्या प्रमाणात तरुणांना त्यांनी व्यसनापासून दूर राहणं, शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा आदर्श जोपासणं, बलोपासना करणं, काही सामाजिक उपक्रम चांगले करणं ह्याच्यासाठी प्रेरित केलेलं आहे निश्चितच. पण आता शेवटी त्यांची पिढी वेगळी आहे. त्यामुळं आपल्या घरात जसे आजोबा असतात त्यांचं आपण सगळंच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. त्यांना धुतकारलं पाहिजे असंही नाही आहे. त्यांचा उचित सन्मान ठेवायचं, त्यांचं जितकं योग्य आहे तेवढं घ्यायचं, अशी भूमिका ठेवून आपण पुढे जाणार आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेशी सहमत आम्ही नाही आहे. पण त्या भूमिकेशी सहमत नाही म्हणून काहीतरी अपमानजनक टिप्पणी करणं, त्यांचा अपमान होईल अशा प्रकारची वक्तव्य करणं हे देखील आपल्या विवेकाला धरून नाही ना. त्यामुळे त्यांना त्या पिढीतले एक माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणता, पण हिंदुत्ववाद हे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा हिंदू समाज पण कुठंतरी आज कमी पडतोय असं वाटतंय का तुम्हाला? आणि ती गोष्ट उद्या आपण जाताना, भविष्याकडे जाताना ही गोष्ट सोडल्या पाहिजे असं वाटतं? नाही, हिंदुत्व ही भारतीय समाजाची, हिंदू समाजाची आयडेंटिटी आहे. ती एक मूल्य परंपरा आहे. ते त्याचं कोर आहे. त्यामुळे ते कोर शाबूत ठेवून वेळोवेळी आपल्यामध्ये जे काही दोष येतील त्याचं निर्मूलन करत आपण पुढे जावं लागणार. आता कुठले दोष तुम्हाला वाटतात? आता दोष उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला. आपण आता मॅट्रिमोनी साईट्स बघा, अजूनही त्याच्यावरच्या क्रायटेरियाज बघा तुम्ही काय असतात. जात बघतात लोक, बरोबर, गोरं आहे का कसं आहे ते पण क्रायटेरिया असतो असे. किंवा हुंडा पद्धती, आपलं परवाचं प्रकरण पिंपरी चिंचवडचं ते बघा तुम्ही. असे दोष आहेत ना अजूनही समाजामध्ये. तर हे दोष गेले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आधुनिक मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. हे अजून सुधारणा व्हायला पाहिजे. असे अनेक विषय आहेत अजून. पूर्णपणे आता सगळे दोष नष्ट झालेले आहेत असं नाही आहे. तर आपल्याला त्याचा शोध घेत राहावं लागणार आहे. सातत्यानं जागरूक राहावं लागणार आहे. काही जुने दोष शिल्लक असतील तर ते काढावं लागतंय. नवीन दोष समाजात येऊ नये ह्याच्यासाठी सतर्क राहावं लागतंय. तर असं जागरूक राहून पुढे जावं लागणार आहे. आत्ता तरी तुर्तास तरी इथंच थांबूयात. द पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला पण आपल्या प्लॅटफॉर्मवर आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी दिला त्यामुळे आपले देखील धन्यवाद.
द पॉलिटिक्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.